audio jungle. जनता विकास मंडळ राजूर या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पर्यंत आज माघार घेण्याचा दिवस होता आणि या संस्थेला निवडणुकीसाठी एकूण 39 अर्ज दाखल झालेले होते. त्यापैकी 9 जे त्या माघारी झाल्यात आणि त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 30 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. परंतु या शैक्षणिक संस्थेची पहिल्यांदाच निवडणूक लागलेली आहे. जनता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. जनता विकास मंडळ राजौरी या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक आम्ही जाहीर केला. त्या निवडणूक कार्यक्रमामध्ये माझी श्री विजय काशीनाथ पडवळ यांची निर्णय अधिकारी निवडणूक करण्यात आली. त्या आदेशाच्या अनुषंगाने मी निवडणूक कार्यक्रम संस्थेला जाहीर केलेला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे दिनांक 1 जुलै ते 6 जुलैपर्यंत उमेदवारांचे अर्ज वाटप करणे आणि स्वीकारणे यामध्ये आम्ही 39 अर्ज वाटप केले आणि 19 अर्ज म्हणजे 21 अर्ज आम्ही वाटप केले आणि आम्हाला 21 अर्ज प्राप्त झाले. नंतर 7/7/2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे दुपारी 12 वाजता आम्ही प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर त्याच दिवशी 7/7/2026 रोजी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये सर्वच अर्ज हे पात्र ठरण्यात आले. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांची यादी पण मी त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केली. त्यानंतर 9 व 10 जुलै 2026 रोजी 11 ते 3 या वेळेमध्ये उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची कालावधी ठरला होता. त्याप्रमाणे आज 10 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेमध्ये एकूण 9 उमेदवारांनी अर्ज आपले मागे घेतले. म्हणजे एकूण 39 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता सध्या अंतिम उमेदवारांची संख्या ही 30 होते. 30 अंतिम उमेदवारांची संख्या असल्यामुळे त्यांचं आम्ही निवडणूक चिन्ह आणि त्यांचं अंतिम हे प्रसार उद्या आम्ही सकाळी करणार. त्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येईल. यासाठी आता जे मतदान आहे ते किती तारखेला होत आहे? मतदार हे आपलं 19 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शाळेमध्येच होणार आहे. कुठल्या शाळेमध्ये? या राजुरी ही शाळा आहे त्या शाळेमध्येच आपलं निवडणूक मतदान प्रक्रिया राबणार आहे. आणि मतदान प्रक्रिया राबल्यानंतर मग काउंटिंग मतमोजणीचा कार्यक्रम सुरू होईल. नंतर मी जाहीर करू. म्हणजे मतदान मतमोजणी जी आहे ती त्याच दिवशी होणार का? हो, त्याच दिवशी 5 वाजेपर्यंत वेळ ठेवलेली आहे. 5 झाल्यानंतर 5 वाजता आपण मतपेढ्या सील करू आणि अर्ध्या तासाने थोडा रेस्ट घेऊन 5:30ला आपण मतमोजणी प्रक्रिया चालू करणार आहोत. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग चार्ट रेडी करू आणि विजयी उमेदवारांची नावं मी घोषित करू.